इस्रायलनं 3 बाजूने हल्ले केले आहेत। आधी पेजरचे स्फोट घडवले, आता वॉकी टॉकीचे स्फोट घडवले जात आहेत। दक्षिण लेबनॉनमध्ये क्षेपणास्त्रांचाही हल्ला आहे। लेबनॉनचे हिजबुल्ला अतिरेकी इस्रायलच्या टार्गेटवर असल्याचंही सांगितलं जात आहे। लेबनॉनचे यावेळेस हिजबुल्ला इस्रायलच्या टार्गेटवर बघायला मिळत आहेत। लेबनॉनवर इस्रायलनं 3 बाजूने हल्ला केला। आधी पेजरचे स्फोट घडवले, त्यानंतर वॉकी टॉकीचे स्फोट आणि त्यानंतर क्षेपणास्त्रांचा हल्ला दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलनं केलाय। लेबनॉनचे हिजबुल्ला अतिरेकी इस्रायलच्या टार्गेटवरती आहेत। तर आपण बघतोय वॉकी टॉकी असेल किंवा मग पेजरच्या स्फोटमध्ये आतापर्यंत 20हून अधिक जणांचा मृत्यू झालाय, तर 3000हून अधिक जण हे जखमी झाले आहेत। लेबनॉनवर इस्रायलनं 3ही बाजूने हल्ला केला। आधी पेजरचे स्फोट घडवले, त्यानंतर वॉकी टॉकी असेल, मोबाईल असेल, लॅपटॉपमध्ये देखील स्फोट घडले आहेत आणि दक्षिण लेबनॉनमध्ये आता क्षेपणास्त्रांचा हल्ला हा इस्रायलनं केलाय। लेबनॉनचे हिजबुल्ला अतिरेकी हे इस्रायलच्या टार्गेटवर आहेत। त्यांनाच त्यांचाच खात्मा करण्याचा इस्रायलचा नेम असल्याचंही पाहायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। राहुल, आपण बघतोय खरं तर आधी पेजरचे स्फोट घडवले आणि आता वॉकी टॉकी असतील किंवा मग लॅपटॉप यासारख्या देखील इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरती कुठेतरी नियंत्रण मिळवत स्फोट घडवत असल्याचं इस्रायलचं आपल्याला एक चित्र समोर पाहायला मिळतंय। नेमकं काय घडतंय आणि आता जे घडलं आहे ते कशा पद्धतीने घडलं आहे? कारण पेजरचे स्फोट हे एका छोट्याशा चिप मधून झाले होते, मात्र आता लॅपटॉप असेल किंवा मग फोन यातून देखील स्फोट घडवले जात आहेत। मला तुमचा प्रश्न ऐकू आलेला नाहीये अजिबात, कारण आवाज काहीतरी म्यूट झालाय। आपली तांत्रिक टीम त्याबद्दल दुरुस्ती करेल, पण मी असं समजू शकतो की साधारणपणे त्या प्रश्नाचं स्वरूप काय आहे। तो प्रश्न असा असावा की हे जे घडलेले त्यात इस्रायल असं म्हटलेलं आहे की हे 2.0 अशा पद्धतीचं युद्ध आहे आणि इस्रायलनी फक्त वॉकी टॉकी, लेझर, तुमचा पेजर ह्याच्यामध्ये स्फोट नाही घडवून आणला, तर जी सोलार सिस्टीम आहे त्याच्यामध्ये पण स्फोट घडलेले आहेत। खूप वेगळ्या पद्धतीच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती याच्यावरती चर्चा सुरू आहेत। एक तर ज्या कंपनीनं हे पेजर बनवलेले होते ती कंपनी आहे तैवानची, जिने हंगेरीमध्ये हे पेजर बनवण्यात आले होते। अशी माहिती मिळते की 3 ग्राम RDX साधारणपणे 5 महिन्यापूर्वी जेव्हा हे पेजर अपडेटसाठी गेले होते तेव्हा त्या पेजरमध्ये 3 ग्राम RDX ठेवण्यात आलेलं होतं। एका विशिष्ट मुदतीनंतर एक मेसेज त्या पेजरवरती आला आणि तो मेसेज जसा ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न केला गेला तसे ते स्फोट झाले। आता त्या स्फोटामध्ये जे जखमी झालेले होते त्यांच्या अंत्यविधीच्या वेळेला काही मंडळी ज्या वेळेला तिथे उपस्थित होती, ज्यांच्या खिशामध्ये त्यावेळेला वॉकी टॉकी होते, त्यांचे स्फोट झाले आणि त्या लगोलग ज्या घरावरती सोलार सिस्टीम बसवण्यात आलेली होती त्यांचे स्फोट झाले। या सगळ्या मागे इस्रायल जे म्हणतंय की हे 2.0चं कॉन्फ्लिक्ट आहे। आपल्याला आठवत असेल, कारण मी ते हमास पॅलेस्टिनचं, इस्रायल आणि पॅलेस्टिनचं युद्ध कव्हर केलंय। तर जेव्हा पॅलेस्टिन आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरू झालेला होता त्यावेळेला इस्रायलनं UN पासून, अमेरिकेपासून सगळा जो दबाव होता तो दबाव झुगारून देत पॅलेस्टिनवरती कारवाई केलेली आहे। UN सुद्धा त्यांना जी 18 महिन्याची वगैरे मुदत दिली होती त्यांनी पाळली नाही आणि ते कॉन्फ्लिक्ट कुठेतरी स्थिरावत असतानाच इराण समर्थित हिजबुल्लानं इस्रायलवरती अटॅक केला आणि तेव्हाच इस्रायलने सांगितलं होतं की आम्ही याचा आता निपात करू पूर्णपणे। तो निपात करण्याच्या प्रक्रियेमध्ये आता अत्याधुनिक पद्धतीनं हे स्फोट घडवले जात आहेत आणि म्हणून इस्रायल असं म्हणतं आहे की हे 2.0 आहे। अगदी अमेरिकेपासून ते इस्रायलचे मित्र असलेल्या कुठल्याही राष्ट्राने नेमके हे स्फोट कसे घडवलेत ह्याबद्दल कुठलीही वाच्यता केलेली नाही आणि त्यामुळे जागतिक पातळीवरती या संदर्भात खूप साऱ्या चर्चा सुरू आहेत। एक असं म्हणतायत की रिमोटली इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस एक्सप्लोड करता येते का, ज्यांच्याकडे लिथियमच्या बॅटरी, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या पॉकेटमध्ये मोबाईल आहे आणि त्याच्यामध्ये लिथियमची बॅटरी असते किंवा लॅपटॉपमध्ये बॅटरी असते, तर अशा पद्धतीने हे स्फोट केले गेलेले आहेत का, अशी सगळी चर्चा सुरू असतानाच बॅक टू बॅक आपण ज्याला म्हणतो त्या बॅक टू बॅक पद्धतीने हे हल्ले केले जात आहेत। एक पूर्णपणे असं दिसतं आहे की इराण समर्थित असलेले जे हिजबुल्ला आहेत त्याचा पूर्ण निपात करायचा, कारण इस्रायलच्या आजूबाजूला जे देश आहेत ते सगळे इराण समर्थित असलेले, लिबिया असेल, सिरिया असेल, तर त्या देशामध्ये अशा पद्धतीनं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इस्रायलनं हे हल्ले केलेले आहेत आणि त्याचे हळूहळू तपशील बाहेर येत आहेत। जवळपास आत्ता जी माहिती मिळाली त्यानुसार ह्या पेजर, वॉकी टॉकी, सोलार, CCTV याच्यामध्ये किमान 30 जणांचा मृत्यू झालेला आहे। 3000पेक्षा अधिकचे लोक जखमी झालेले आहेत। असं म्हटलं जात आहे की हे
कदाचित ज्या पद्धतीने हे तंत्रज्ञान वापरलेलं आहे, जगाच्या दहशतवाद विरोधी कारवायाच्या प्रत्युत्तर देण्याच्या मोहिमेमध्ये हा एक महत्वाचा टप्पा असेल, किंवा इथून पुढे अशाच पद्धतीची शस्त्र जर नको त्या माणसाच्या हातामध्ये पडली तर जागतिक पातळीवरची जी अस्थिरता आहे ती आणखी वाढेल. निश्चितच राहुल, मात्र आता आपण बघतोय इस्रायलने हे अटॅक केले आहेत. लेबनॉनकडून काही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे का? याच्या आधीच लेबनॉननं खरं तर जेव्हा पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा कॉन्फ्लिक्ट सुरू होता तेव्हा इराण समर्थित असलेल्या लेबनॉनकडनं अचानकपणे इस्रायलवरती जसा पॅलेस्टाईनमधनं मारा झालेला होता, जो अँटी ड्रोन सिस्टीमने इस्रायलने परतवून लावला, तशाच पद्धतीनं लेबनॉनमधनं इस्रायलच्या दिशेनं मारा झाला. दोन्हीही देशाच्या सीमेवरती आजही जेव्हापासून हे कॉन्फ्लिक्ट सुरू झाले तेव्हापासून समोरासमोर गोळीबार होत आहेत. अनेक नागरिक याच्यातनं जखमी झालेले आहेत. त्यामुळं हे कॉन्फ्लिक्ट हे पॅलेस्टाईन आणि इस्रायल दरम्यानचं अलीकडे सुरू झालेलं जे युद्ध आहे ते युद्ध सुरू असतानाच एक नवा आयाम त्याच्यात जोडला गेला होता. आणि इराणच्या बॅकिंगनं हे सुरू आहे हे लक्षात आल्यानंतर हिजबुल्लाचा पूर्ण निपात आपण करू असं जेव्हा इस्रायलने म्हटलं तेव्हा देशाच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही सीमेवरती इस्रायलनं आपले सैनिक तैनात केलेले होते. म्हणजे इस्रायलची पद्धती आहे की त्यांच्याकडे जे तरुण असतात त्या तरुणांना सुद्धा तात्कालिक प्रशिक्षण देऊन देशाच्या सीमेवरती तैनात केलं जातं. ते मी बघितलंय की अगदी थोड्या कालावधीसाठी ते प्रशिक्षण देऊन त्यांना सीमेवरती तैनात करतात. तेव्हापासून लिबिया, सिरिया या देशाच्या सीमेवरती इस्रायलच्या वतीनं जी योग्य ती गोष्ट करणं शक्य आहे ते केलेलं आहे. एक चिंता अशी म्हटली जाते आहे की जर यांनी, कारण इराणसाठी हे प्रोव्होकेशन आहे. मधल्या काळामध्ये इराणच्या एका सायंटिस्टचा अत्यंत गूढ रीतीनं मृत्यू झालेला होता. ते सायंटिस्ट हे अणुक्षेत्रामध्ये काम करणारे होते. मधल्या काळामध्ये अमेरिका आणि इराणचं जे कॉन्फ्लिक्ट होतं, ज्यावेळेला ओबामा हे राष्ट्राध्यक्ष होते त्यावेळेला इराणनी त्यांचा अणु कार्यक्रम पुढे रेटू नये यासाठी काही सवलती त्यांना देण्यात आल्या. तर डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर त्या सवलती रद्द केल्या. पुन्हा नव्या रेजिममध्ये त्या सवलतीबद्दल चर्चा झाली. त्यातला एक महत्वाचा भाग होता तो अणुप्रकल्प. तो अणु कार्यक्रम त्यांनी पुढे रेटू नये यासाठी इस्रायलनी मधल्या काळामध्ये इराणच्या एका अणुशास्त्रज्ञाचा अत्यंत गूढ रीतीने त्याचा मृत्यू घडवून आणला. तेव्हापासून इस्रायल आणि इराणमधले जे कॉन्फ्लिक्ट आहे त्याच्यात आणखी भर पडलेली आहे. तर याला फक्त लिबिया आणि इस्रायल हाच कांगोरा नसून इराण आणि इस्रायल यातले सुद्धा कॉन्फ्लिक्टचे संदर्भ आहेत. असं म्हटलं जात आहे की हे एक प्रकारे इराणसाठी दिलेलं मोठं आव्हान आहे आणि लिबियापेक्षा इराणकडनं याला कसं प्रत्युत्तर मिळतं हे आता बघावं लागणार आहे. निश्चितच त्यामुळे आता येणाऱ्या काळात देखील काय घडामोडी घडतायत त्या देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. राहुल, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.